एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या दिवसाची काही कोट लोकांनी वाट पाहिली, 22 कधी येतोय, 22 कधी येतोय, 22 कधी येतोय, असं कधी झालंच नाही. त्यामुळे इतिहासामधला आणि भविष्यातला सुद्धा असा एक दिवस 22 जानेवारी आहे की ज्याची 550 वर्ष हिंदू समाज वाट बघत होता. स्वातंत्र्यानंतरही 40-50 वर्ष त्यासाठी संघर्ष हिंदू समाजाने केला आणि सर्वांच्या सहमतीने, कुठल्याही समाजाचा विरोध नाही, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सर्वांच्या सहमतीने 22 जानेवारीला दुपारी 12:20 या मुहूर्तावर प्रचंड भव्य मंदिर जे बांधलं गेले अयोध्येला, त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये, गाभाऱ्यामध्ये रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, या देशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत आणि मंदिर समितीचे ट्रस्टी, जे अध्यक्ष ट्रस्टचे चंपकरायजी, अशांच्या हस्ते ही मूर्ती सर्व प्रकारची विधी करून त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायचे आहे. आज या ठिकाणी 108 फुटी रामाची प्रतिमा उभी केली आहे. हे देशात पहिल्यांदा झालं आहे. बरं झालं त्याने आज लॉन्चिंग केलं, प्रतिमा अनावरण केली. आता जरा टी व्हीवर बघितल्यामुळे लोक 24 तासामध्ये प्रेरणा घेऊन 108 फुटीपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतील. संपूर्ण शहरातला एकही चौक असा नाही की तो सजवला गेला नाही. उद्या दुपारी 4 वाजता बिंदू चौकातून एक मोठी मिरवणूक निघणार आहे. 21 तारखेला दिवसभर या मैदानात कार्यक्रम आहे. संध्याकाळी गीत रामायण आहे. दुपारी 12:20ला हा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे तो तिथलाच कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा कार्यक्रम आहे. भजनं आहेत, कीर्तनं आहेत, प्रसाद वाटप आहे. या सगळ्यामध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे. तर लोकांना दिवसभर रामभक्तीमध्ये रममान व्हायला एक खूप चांगलं वातावरण आहे. मी धनंजय महाडिक ज्यांनी पुढाकार घेऊन एवढ्या भव्य स्वरूपामध्ये 22 तारखेची तयारी केली आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 22 तारखेला अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवण्याचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. देशभर संपूर्ण राममय वातावरण तयार झालेलं आहे आणि मग कोल्हापूरही त्यामध्ये कुठं पाठीमागं नाही आहे. कोल्हापूरमध्ये आपण पाहू शकता की ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं 108 फुटी भव्य अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती इथं प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे. एक खास आकर्षण या 4-5 जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. देशातली पहिली एवढी मोठी प्रभू श्रीरामाची प्रतिमा इथं आपण स्थापन केलेली आहे आणि 2 दिवस 21 आणि 22 भरगच्च कार्यक्रम, आरती होणार आहे, महाआरती होणार आहे, कीर्तन होणार आहे, भजन होणार आहे, गीत रामायणाचे कार्यक्रम होणार आहेत, पट्टाभिषेक रामलल्लाच्या मूर्तीला घातला जाणार आहे. या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी सहभागी व्हावं. 21 तारखेला दुपारी 4 वाजता बिंदू चौक या ठिकाणाहून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आणि प्रतिमेची मिरवणूक काढणार आहोत. ती मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, बाप्पाची तिकटी, महापालिका, शिवाजी पुतळा अशी ही मिरवणूक होणार आहे. यामध्येही मोठ्या संख्येनं लोकांनी, विशेषतः महिलांनी सहभागी व्हावं. या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध रंगी, म्हणजे त्यामध्ये उंट आहेत, घोडे आहेत, काही वारकरी आहेत, ढोल ताशा आहेत, त्याचबरोबर रामोशी समाजाचे लोक त्यामध्ये असणार आहेत. वेगवेगळ्या समाजाचे सगळे लोक, जे आपली संस्कृती आहे त्या सगळ्या विविधांगी संस्कृतीचे लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि एक दिमागदार, आकर्षक असा सोहळा या मिरवणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो, मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि 22 तारखेला दसरा चौकमध्ये दिवसभर जे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष राम मंदिराची प्रतिकृती असणार आहे. त्यामुळं त्या मंदिरातून सुद्धा आपण आत जाऊन मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ शकता, अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं.